गेल्या 15 वर्षांपासून मी राजकारणात आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगायची माझी पात्रता नाही, असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं। मंत्रिपदाबाबत बोलताना एखाद्या गोष्टीची चर्चा होते, मात्र ते प्रत्यक्षात उतरेल असं वाटतंय, असं देखील सूचक विधान पंकजा मुंडेंनी केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी पंकजा मुंडे नागपुरात आल्या होत्या। यावेळी विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलंय। माझ्या पाठीशी गेल्या 5 वर्षात अनेक लोक खंबीरपणे उभे राहिली आहेत आणि भविष्यात मी समाजाला भरपूर काही देईन, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी खरं तर दावा सांगितलाय। तुळजापूर विधानसभा मतदारसंघ माझी जन्मभूमी आहे आणि या परिसरामध्ये मोठं काम केले, त्यामुळे विधानसभा लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली असून पक्ष या मागणीचा विचार करेल, असा दावा सुद्धा रोहन देशमुख यांनी केलाय। खासदार बळवंत वानखेडेंनी वाढदिवसानिमित्तानं अमरावतीच्या काँग्रेस भवनात जनता दरबार घेतला। यावेळी युवक काँग्रेसनं बळवंत वानखेडेंना हनुमानाची गदा भेट देत नवनीत राणांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर वानखेडेंच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभा चौधरी यांचं पुन्हा निलंबन करण्यात आलंय। एकाच वर्षात दुसऱ्यांदा राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचं निलंबन केलंय। नागपूरमधील अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं नागपूर पालिकेवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। अधिकारी अवैध बांधकामांना संरक्षण का देतात असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय, तर अवैध बांधकामाबाबत न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। आषाढी एकादशीसाठी विदर्भामधून विशेष रेल्वेगाड्या सुटणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय। नागपूर, अमरावती आणि खामगावमधून विशेष रेल्वेगाड्या सुटणार असल्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला। अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 8 लाखांची लाच मागितली होती। या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। तर जामिनासाठी पंकज जावळेंनी न्यायालयामध्ये अर्ज केला, मात्र न्यायालयानं अंतरिम जामीन देण्यास नकार दिलाय। अमरावतीमध्ये तलावामध्ये पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतलाय। आपल्या 2 मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अमरावतीमधल्या तिवसा तालुक्यामधील भिवापूर येथील तलावात घडली आहे। तर अक्षय नस्करी असं मृत तरुणाचं नाव आहे। शोध आणि बचाव पथकानं या तरुणाचा मृतदेह शोधून तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय। बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि संत गोविंदपंत म्हणजेच आजोबा आणि नातीच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडलाय। बीडच्या बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा चांगलाच रंगला आणि हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेसाठी आता भुसावळ तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते, मात्र इंटरनेट सर्व्हर डाऊन असल्यामुळे काम करताना प्रशासनाला अडचण निर्माण होतीये। भुसावळ तहसील कार्यालयामध्ये 2 दिवसांमध्ये 200 शिधापत्रकांचं वाटप करण्यात आलं। भुसावळ शहरासह ग्रामीण भागामधील शाळांची वेळ सकाळी 9 ऐवजी 7 ते 8 वाजेपर्यंत करावी अशी मागणी करण्यात येते। सकाळी 8 ची वेळ गैरसोयीची असल्याचा दावा वाहन चालकांनी केलाय, मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे शिक्षण विभाग कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि शाळेची वेळ बदललीच पाहिजे अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। ऐन खरीप हंगामामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी आता कामाचं संकट निर्माण झालंय। गावामधील महिला महा ई सेवा केंद्रावर रांगा लावतायत आणि त्यामुळे निंदणीच्या कामासाठी महिला शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झालाय। गोंदिया जिल्ह्यामधील अंगणवाडीमध्ये येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप पालकांनी केलाय। आहारामध्ये दगड आणि विचित्र वास येत असल्यामुळे मुलं हे अन्न खाण्यास टाळाटाळ करतायत आणि त्यामुळे आता एकत्रित करून देण्यात येणारा आहार स्वतंत्ररित्या देण्यात यावा या मागणीसाठी पालक सुद्धा आग्रही आहेत। सोलापुरामध्ये घरफोडीसह मोटरसायकलची चोरी करणाऱ्या टोळीला
पोलिसांनी जेरबंद केले तर MIDC पोलिसांनी 5 चोरट्यांकडून 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्यांच्याकडून एकूण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्तही केलाय। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे जर कुणी अर्ज मागे घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार का याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागल्या। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे म्हणूनच आम्ही 9 उमेदवार उभे केलेत असा दावा फडणवीसांनी केलाय आणि मवियाला घोडेबाजार करायचा नसेल तर उमेदवार मागे घेतील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवर केल्यामुळे दानवेंना दिलासा मिळालाय। अंबादास दानवे आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा ऍक्शन मोडवर आलेत। जरांगे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। याच संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषद घेत ते भूमिका स्पष्ट करतील। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विरोध केलाय तर आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास फायदा होईल असं मत सुद्धा त्यांनी मांडलंय। मराठा समाजातूनच जरांगेंच्या मागणीला विरोध होत असल्यामुळे वादाची शक्यता वर्तवली जाते। अबकारी धोरणाशी संबंधित असलेल्या सीबीआय प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीनंतर केजरीवाल यांना जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत जावं लागणार याचा फैसला होणार। नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचं मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले। पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये किंचित फेरबदल करून भव्य दिव्य अशी निविदा प्रक्रिया पूर्ण करत तातडीनं भूमिपूजन करावं असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिले। मुंबई तसंच उपनगरामध्ये गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात आणि राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण तसंच विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर राहणार आहे तर उर्वरित भागामध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। राज्यभर पुन्हा टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे। मुंबईमध्ये बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रति किलो 40 ते 45 रुपये भाव मिळतोय तर किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 90 रुपये किलो दरानं विक्री होती। महाराष्ट्र राज्य पोलीस दलामधील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यातील 57 केंद्रांवर मैदानी चाचणी घेण्यात आली आहे। शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या 18,000 उमेदवारांना आता 7 जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावं लागणार आहे। पोलीस शिपाई संवर्गामधील 185 पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा 7 जुलैला नवी मुंबईमधील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे आणि रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 या दरम्यान ही परीक्षा होणार असली तरी पात्र उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 7 वाजता उपस्थित राहण्याची सूचना नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आली। माझी लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 100 रुपयांमध्ये महिलांना बँक खातं उघडून देण्याची सुविधा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि 100 रुपये भरून पुणे जिल्ह्यातील बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये महिलांना खातं उघडता येणार आहे। विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या परेडमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथं लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती आणि या गर्दीमध्ये जमलेल्या अनेक चाहत्यांना दुखापत झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे। काहींना श्वास घेण्यास आणि त्रास झालाय तर पोलिसांच्या माहितीनुसार जवळपास 10 लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। जळगावमधील धरणगावात ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलंय। 2 लाखांवर कर्जमाफी द्यावी तसंच खरीप रब्बी विमा अनुदान मिळावं यासाठी विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय।
जळगावमधल्या बाजारात ठिकठिकाणी लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांच्या विक्रीसाठी बाजारात दुकान थाटण्यात आलंय. तर गेल्या वर्षी 30 रुपये किलोनं मिळणाऱ्या कैऱ्या यंदा 60 ते 70 रुपये किलो दरानं विक्री होती. गडचिरोलीमधील धानोरा तालुक्यामध्ये बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणामुळे 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या पंक्तीच्या जेवणानंतरच नागरिकांना उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास सुरू झालाय. तर या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.